भंते आनंदांनी फाटल्या चिवराचे काय करायचे ठरविले होते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू। भंते आनंद 500 भिक्खू संघासह राजा उदयनाच्या उद्यानाच्या जवळील एका वृक्षाखाली बसले होते। त्यावेळी राजा उदयन आपल्या रनिवासाबरोबर उद्यानाची फेरफटका करण्यासाठी आले होते। राजा उदयनाच्या रनिवासाने ऐकले की आमचे आचार्य आर्य आनंद उद्यानाजवळील झाडाखाली बसले आहेत। तेव्हा रनिवासाने राजा उदयनांना म्हटले, देव, आमचे आचार्य आर्य आनंद उद्यानाच्या जवळील झाडाखाली बसले आहेत, म्हणून हे राजा, आम्ही भंते आनंदाचे दर्शन घेऊ इच्छितो। तुम्ही पण श्रमण आनंदाचे दर्शन करा। तेव्हा महाराजा उदयनचा रनिवास आनंदाजवळ गेले, त्यांचे त्रिवार अभिवादन केले आणि एकीकडे बसले। तेव्हा आयुष्यमान आनंदांनी त्यांना धार्मिक कथा सांगून प्रेरित केले। तेव्हा ते रनिवास हर्षभरित होऊन त्यांनी भंते आनंदांना 500 चिवर दान केले आणि प्रदक्षिणा करून महाराजा उदयनपाशी ते गेले। तेव्हा महाराजा उदयनने त्या रनिवासांना विचारले, तुम्ही श्रमण आनंदाचे दर्शन केले काय? तेव्हा ते म्हणाले, होय महाराज। तर तुम्ही त्यांना काय दिले? तेव्हा रनिवास म्हणतात, हे राजा, आम्ही त्यांना 500 चिवर दान दिले। तेव्हा राजा उदास झाला आणि मनात म्हणाला, श्रमण आनंद काय कपड्याचे दुकान उघडणार काय? तेव्हा राजा उदयन भंते आनंदापाशी गेले, त्यांना त्रिवार अभिवादन केले आणि एकीकडे जाऊन ते बसले। बसून त्यांनी भंते आनंदांना विचारले, हे भंते, आमचा रनिवास आला होता काय? तेव्हा भंते म्हणाले, होय महाराज। तेव्हा राजा म्हणाले, तर भंते, त्यांनी तुम्हाला काही दिले काय? तेव्हा भंते म्हणाले, होय महाराज, त्यांनी मला 500 चिवर दान केले। तेव्हा राजा उदयन भंते आनंदांना म्हणतात, आपण एवढ्या चिवराचे काय करणार? तेव्हा भंते म्हणतात, महाराज, ज्यांचे चिवर फाटले आहे त्यांना देईन। तेव्हा राजा म्हणतात, हे भंते, त्यांचे फाटलेले चिवर काय करणार? तेव्हा भंते म्हणतात, महाराज, त्याचे अंथरुणावर चादर करणार आणि पुराणे अंथरुणाचे चादराचे काय करणार? तेव्हा भंते म्हणतात, त्याचे गाद्याचे गिलाफ करणार। राजा म्हणतात, आणि पुराणे गिलाफ काय करणार? तर भंते म्हणतात, त्याचे फर्श बनविणार। आणि राजा म्हणतात, पुराणे फरशाचे काय करणार? भंते म्हणतात, त्याचे पायदान करणार। राजा म्हणतात, आणि पुराणे पायदान काय करणार? तेव्हा भंते म्हणतात, त्याचे झाडू बनविणार। तेव्हा राजा म्हणतात, आणि पुराण्या झाडूचे काय करणार? तेव्हा भंते म्हणतात, त्याचे कुटून चिखलात टाकणार आणि तो चिखल पलस्तराच्या कामाला वापरणार। तेव्हा राजा उदयन फारच आनंदित झाले आणि खुश होऊन त्यांनी पुन्हा भंते आनंदांना 500 चिवर दान केले। भंते आनंदांना हे 1000 चिवराचे दान त्यांना मिळाले।